त्याच प्रकारची भेंडी खाऊन तुम्ही पण कंटाळा का? मग बनवा ही मस्त अगदी टेस्टी आणि वेगळ्या पद्धतीची रेसिपी. एक भाकरी खाणारे नक्कीच 2 भाकरी खातील आणि मागून रेसिपी होतील याची मला 100% खात्री आहे. त्यासाठी इथं बघा मी ताजी अशी अर्धा किलो इतकी भेंडी घेतली. आता ही भेंडी आमच्या शेतातलीच असल्यामुळे अगदी ताजी-ताजी भेंडी स्वच्छ धुवून घेतली. एका कॉटनच्या कपड्याने ती पुसून घेतली. आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दिसेल ना, अगदी त्या पद्धतीनं म्हणजे पुढचा देठाकडचा आणि पाठीमागचा भाग काढून घेतला आणि अगदी 1 इंच एवढ्या आकाराचे भाग होतील असे ही भेंडी जी आहे ती पूर्ण चिरून घेतली. चिरतेवेळी आतमध्ये भेंडी चेक करून बघायची. एखाद्या वेळेस भेंडी किडकी वगैरे असते, तर ती पण पूर्ण चेक करून घ्यायची. संपूर्ण भेंडी बघा चांगली चिरून झाली. आता ही मॅरिनेट करून घेऊ. ह्यासाठी बघा अर्धा लिंबाचा रस याच्यामध्ये घातला. लिंबाच्या रसामुळे भेंडी अजिबात चिकट होत नाही. चवीनुसार मीठ, थोडंसं लाल तिखट, पाव चमचा इतकी हळद घातली. हे सगळं बघा चांगलं मिक्स केलं. आता भाजीला छान असा एकसंधपणा यावा म्हणून 1 ते 2 चमचे मी डाळीचं पीठ पण वापरलं आणि हे पण बघा सगळं चांगलं मिक्स करून घेऊ. आता ही भेंडी अशीच साईडला ठेवून त्यानंतर पुढची कृती करू. त्यासाठी गॅसवरती बघा एक मी मोठा पॅन ठेवला. त्यामध्ये मी 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम करून घेतलं. त्या तेलामध्ये आता आपण मॅरिनेट करून घेतलेली ही भेंडी घालायची. गॅस मध्यम करून साधारणपणे 5 ते 6 मिनिटं ही भेंडी चांगली परतवून घ्यायची. ह्यामुळं काय होतं, हा जो काही मसाला आहे तो भेंडीला छानपैकी कोट होतो आणि त्याबरोबरच ही जी भेंडी आहे ना, ही चांगली पटकन शिजते पण. बऱ्याचदा भेंडी करताना भेंडी चिकट असते. त्यामुळे ती भेंडी अशा पद्धतीने परतवून घेतली की चिकटपणा पण कमी होतो. साधारणपणे 70 ते 80% भेंडी पूर्ण शिजलेली आहे आणि चिकटपणा पण गेलाय. ही भेंडी आता एका ताटामध्ये काढून घेऊ. त्याच पॅनमध्ये पुन्हा बघा मी 1 ते 2 चमचे तेल गरम केलं. ह्यामध्ये 2 मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले कांदे घातले. आता हा जो कांदा आहे ना, हा पण छान असा हलका गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचा. कांदा बघा छान असा ट्रान्सपरंट पण झाला आणि हलका गुलाबी पण झाला आहे. ह्यामध्ये 2 टोमॅटोची पेस्ट आणि आलं लसूणची पेस्ट घालून हे सगळं बघा चांगलं मिसळून घेतलं. टोमॅटोमध्ये ना कच्चापणा आणि आंबटपणा असतो, त्यामुळे ते चांगलं परतलं गेलं पाहिजे. ह्याचा कच्चेपणा आणि आंबटपणा दोन्हीही गेले. आता गॅस मध्यम करून मसाले घालू. यामध्ये पाव चमचा हळदपूड, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण चटणी आणि 1 चमचा गरम मसाला टाकला. आता हे सगळं बघा कांदा आणि टोमॅटोच्या प्युरीसोबत चांगलं मिक्स करून घ्यायचं. मसाले जळणार नाहीत ह्याची मात्र काळजी घ्यायची. आजची रेसिपी ना आपण अगदी मस्त आणि ग्रेव्हीदार करतोय, त्यामुळे मी 2 चमचे इतकं घट्ट दही घालते. दही फारसं आंबट नसावं. दही घालतेवेळी गॅस अगदी बारीक ठेवायचा आणि अगदी पटापट ह्या मिश्रणामध्ये चांगलं असं मिसळून घ्यायचं. यामुळं काय होतं दह्यामुळं ग्रेव्हीला छान रिचनेसपणा पण येतो आणि अगदी रेस्टॉरंट स्टाईल अशी भाजी पण तयार होते. मस्तपैकी छान तेल पण सुटते. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेऊ. ह्या ग्रेव्हीमुळं ना ह्या भाजीची चव खूप छान लागते. नेहमी आपण बारीक-बारीक चिरून भेंडी करतोच, पण जर अशी भेंडी कराल ना, तर पाहुणे पण ना तुमचं 100% कौतुक करतील. 2 मिनिटं ग्रेव्ही शिजवून घेतली. मस्तपैकी बघा छान असं ग्रेव्हीला तेल पण सुटलंय. आता ह्यामध्ये आपण मगाशी तेलामध्ये परतवून घेतली संपूर्ण भेंडी घालून छान अशी ह्या मसाल्यामध्ये पुन्हा 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायची. थोडीशी प्रोसेस जरी मोठी असेल ना, तरी ह्या भेंडीची चव ना खूप मस्त लागते. जेव्हा मी ही भेंडी माझ्या घरी ट्राय केली होती, तेव्हा 1 भाकरी खाणाऱ्या सगळ्यांनी 2 भाकरी खाल्ली आणि सगळे म्हणले, की "अशीच रेसिपी पुन्हा-पुन्हा कर, कारण ही नेहमीपेक्षा खूप छान आणि वेगळी लागते." आता चवीनुसार मीठ घालूया आणि सगळं बघा चांगलं मिक्स करून मस्तपैकी एक छान अशी भाजीला उकळी काढून घेऊयात. आधी आपण भेंडी 70 ते 80% शिजवून घेतली होती. आता ती ह्या ग्रेव्हीमध्ये पुन्हा राहिलेली भेंडी पूर्णपणे शिजते. थोडंसं पाणी पण आपण ह्यामध्ये ॲड करू शकतो. तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी कशी जास्त किंवा कशी घट्ट पातळ हवी, ह्यावर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी किंवा अधिक पण करू शकता. आता ही भाजी तुम्ही जीरा राईस, चपाती, भाकरी, रोटी, फुलका, पराठा अगदी कशासोबतही सर्व्ह करू शकता. मस्तपैकी अशी आपली ही शाही भेंडी तयार झाली. नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी, चवीला अगदी भन्नाट रेसिपी. तुम्हाला माझी जर आजची ही शाही भेंडीची रेसिपी आवडली असेल ना, तर व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आजचा व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. पुन्हा अशाच छान आणि अगदी सोप्या व्हिडिओसोबत भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद.